आणि काय करायचं म्हणजे काय त्या तेवढे खर्च करायचं काही ऑप्शन नाही आपल्याकडे म्हणून नाही तर मी नेलं नको सरळ आहे बघ किती हे करायची काय गरज होती घेतो ये मी झाली तुझी सकाळ झाली मी जाते काय पाठवलं मॅगडी वाल्यांनी मेसेज पाठवला इट्स बिन मोर देन 3 months सिन्स युअर लास्ट ऑर्डर विथ मॅकडॉनल्ड्स विच मीन्स इट्स अबाउट टाइम टू रिऑर्डर डिलिशियस त्यांना डॉक्टरचं पण सांग जरा किती वेळ झाला नाही काही त्यांना माहिती आहे तरी पण सांग हा थांब ना हे बघ त्यांनी अजून एक मेसेज पाठवला यू डोंट नीड अन एक्सक्यूज टू ऑर्डर युअर फेवरेट मॅकडॉनल्ड्स बर्गर ताई जिमला जातो त्याच्यावर काहीतरी वाक्य बोलले ते बोल ना काय बोलले आठवत नाही तुम्ही जाणार आता गोरखाली मी जाणार तिला ऐकायला आवडतं गप्पा बस तिच्या समोर नको रे ते जाणार आहे थांबता जर आई आली बघ मा विचार कर माझे केस असेच आहेत तू सांगतोस ना ट्रीटमेंट करू नको विचार कर मी एवढी घाण दिसणार ए बोल पुढे तुझ्या फोन मध्ये काय आहे डेटा विजय दादाला सांगितलेलं प्राजूला गाडीत बसल्यानंतर गाणी लागतात ते तिला तिच्या चॉईसची गाणी लावू दे आता लावूच देत नाही गाणी कारण आता लग्न झालं ना काय रे देवा बघितलं काही तू सांगून गेलेली ना त्याला तिला गाणी लागतात म्हणून त्याला कसं माहित पाहिजे तिथं थांब त्याचं लक्ष व्यवस्थित असतो मी नाही त्याला काय सांगितलं आता लक्षच देत नाही तो सांग त्याला जरा आता नाही गाणी लावावीशी वाटत मला किती त्रास देते जसं काही तू देतच नाही ना काय अरे वा माझं कनेक्ट आहे आता तर काय बाबा दादा दादा आहेस तुझं चप्पल 100 असतील 100 फॉर्मल शर्ट हे करायला काही आहे का झालं की सांग दाखव काय घेते बास नाही आपण येऊ ना नंतर काही संबंध किती चप्पल आहे किती चप्पल आहे आपल्या घरात उघडलं की चप्पल ते ढकललं की आतमध्ये पण चप्पल ते ढकललं की आतमध्ये चप्पल 1 2 3 तुझ्यासाठी खालचे रे याचीच जास्त दाखवतो असं याचीच जास्त आहे गपचूप शॉपिंग हा करतो मी तरी डोळ्यांना दाखवतो गपचूप येतात ती पाचलं बोल ना आता काय रे बेंडपुळी नको बोल आई जेव्हा पहिल्यांदा मुंबईला आली होती तेव्हा आम्ही आईला ड्रेस घेतले जे ड्रेस आई 2 वर्ष आता वापरते कारण तिचे ड्रेस हे तेव्हाच बाहेर पडतात की जेव्हा ती मुंबईला येते नाही तर सहसा ती नाही घालत तर तिच्यासाठी आम्ही आत्ता परत एकदा शॉपिंग करायला आलो आणि आम्ही छान छान तिच्यासाठी आता ड्रेसेस घेणार आहोत
ताई हे कोणासाठी? ठीक आहे तिकडे. काय होतं मी नव्हतो ना एस्केलेटरने जायला म्हणून आम्ही सगळीकडे लिफ्टने फिरतो. एस्केलेटर बघून नाही म्हणतो. तर आईची शॉपिंग झाली आहे. आम्ही डॉक्टरकडे पण जाऊन आलो. आई खूप गोड झाली आहे. त्याच्यामुळे आईला मस्त कडू खाण्याचा सल्ला दिलेला आहे. आणि आता आम्ही आईची पॅकिंग करतोय. काय ग दोघांना पाडलं. बरी आहेस काय ग? गेलं कुठे एवढी शांतता झाली ते? कुणाल कुठे गेला? कुणाल कुठे गेला? तो माझा आहे काय आता? ठेव तिथे. त्याच्यात काय भरतेस? हे भरते आणि ह्या पिशवी त्याचा नवीन काय ताई? आपल्याला स्टिकी नोट्स कुठे आहे? आई कुणालने नाही खाल्लेत आप्पे आपल्याकडे. हे तुझं आहे. अगं राजा स्टिकी नोट्स नको लिहून दे. ते स्टिकी नोट्स जाणार सगळे. तिथला चोर चोर हाजमोला. गोळ्यांचं नामकरण करते. सगळं दोष तिचा आहे. काय ग कुठं आईचं काय घेतलंय ते द्या ना मला. द्या ना मला. पाणी काय क्लीन करण्यासाठी. मला कसं जमलं माझ्या चष्मा सोडायचे. अरे चष्मा साफ करायला पाणी कशाला देतील स्प्रे. बडीशोप काढ मला माहिती असतं ना तुला काय पाहिजे. कलर घेतला आईने. ऐकलंच काय माझं ऐका. कोणच नाही ऐकत. मी ऐकते पण आताच्या गोळ्या घेतल्या त्या 2 महिन्याच्या आहेत. त्याच्यामुळे 2 महिन्यानंतर गोळ्या घ्याव्या लागणार. एवढं हे 2 महिन्यात कमी झालं तर तुला 10 दिवसांनी परत एकदा टेस्ट सांगितली. कशी करणार? लाईफ टाइम येते आता राहू दे. नाही आता आपण गेल्यानंतर करून घेऊ. आता. एक गोळी तरी चालू केली आहे ना. काही नाही तर ती तरी आहेच. थोडी कंट्रोल मध्ये येईलच. आई एक पण गोळी चुकवू नको. आणि आई उपकार कर. संपत आल्या गोळ्या. उद्याची शेवटची आहे ना. आज तू जागी होशील. संपले सगळे एकच राहिले आता. अरे पण कमी झाला तर नको. ठेव चालू. याचा अर्थ तू आजारी आहेस असं नाहीये. अगं उद्या येते तेव्हा आणते का बाई? कशाला तुमचं परत चालू होतंय का आता? आम्ही भांडलो पण नाही. आवाज खाली ठेव. आणि प्लीज आपण सगळ्या डॉक्टरकडे जाऊन आलो. कोणाला काय विचारायला जाऊ नको आणि कोणाचं काही ऐकू नको. आणि युट्यूब वरती शुगर सर्च करू नको. ते काहीतरी बघेल आणखी. आणि काही अति काढे बिडे काय करायला जाऊ नको. लो करून टाकशील शुगर. आणखी साखर इम्पॉर्टंट आहे पण ते नॉर्मल इम्पॉर्टंट आहे. आणि एकदम कमी त्रास होणार. आणि तिथे आपल्या काय नाही गरगरणार त्रास होणार. गोळ्या स्किप करू नको. बाबांना कळलंय. ती पिशवी पाठवतेस ना. अर्धा घे. अर्धा नाही लागतो ना. झटका बसतो मस्त.
हे बेस्ट नशे आहेत. सस्ते नशे हाजमोला ना ती चॉकलेट मिळते छोटी छोटी गुलाबी हिरवं असं मस्त. ते खूपच तुमच्याकडे ठेवा. काय बघा केलं नको ना यार, त्रास देऊ का असं वागतो तू. हे काय नीट कर. मला आता सांगितलं कोणी असेल सांग. नीट कर. कोणी सांगितलं असेल सांग. काय तुला वाटतं? काय हो वाटतं. बरोबर वाटतं बोल. नीट कर. जा आणि फक्त चालत जाते याच्यावर. पण मी काय म्हणते आईला सोडायला जातो आणि तू झोपायचे आसन बिसन तयारी केली. अगं मला बॅग पॅक करून झोपायचं 6 वाजता उठायचंय. का मग 6:15 पर्यंत काही करून मला स्टेशन 6 म्हणजे 6. आताच जा ना. अरे पण 6:15 तुला स्टेशनला पोहोचवलं. इथून कितीला निघाली? प्राजक्ता तुला वाटतं तू आतापासून झोपशील? 7ला निघाली. आई राहू दे. अगं पण जागा नाही. 7:33 जागा नाही भेटत बसायला. जागा नाही मिळत बरं. जागा नाही मिळत बस. वॉटेवर नाहीच भेटत. मग तुझे फॅन्स भेटतात पण ते बसायला देत ते नाही. भेटतात ती माणसं भेटतात पण बसायला देत नाही. तरी पण ए आईची शॉल कोणती आहे ती वर काढून दिली म्हणजे काय आलं मम्मा तू नीट केलं. मम्मा तुला वाटतं काहीतरी आईने नीट केलं. गप्पा बस. आता व्हिडिओ कॉल नाही करणार मी. आता मी पण बिझी ना अभ्यासात. चला चला झाला आता 1 महिना तुम्ही येताला तशी काय करता 1 महिना का 1 वर्षांनी. आता आई पुढच्या वर्षी येताना विचार करणार आहे. परत डॉक्टराकडे नेता लय गप यायचा. तिला आराम करायला. आता बाबांना आराम म्हणजे अजून काय करणार. आता मी काय केलं तिला. जास्त फिरवत नाही आम्ही. गाडीतच झालं सगळं. गाडीत म्हणजे तिला डॉक्टरकडे नेण्यासाठी फिरणार. काय करायला याला गाडीत जास्त लागायला. डिस्कशन नको. खूपच गरमी आहे तुमच्याकडे. तुमच्याकडे जाम हवा. भरपूर विचार काय नाही विचारतोय अभी बोल. खिडकी हवा इतकी हवा की तू उडून जाशील. इतकी हवा. समुद्र जवळ आहे ना. मी उडून जाऊ शकते. समुद्र जवळ. काय त्याचं काय साहित्य. चला. चला चला चला. त्या दिवशी ताई चालली होती उडून चालली. असं म्हणजे ना एखाद्या माणसाला जास्त पावलं चालायला लागतात. असं एखाद्या माणसाला जास्त पावलं चालायला लागतात. लिहिला इंग्लिशचं ते काही इंग्लिश आहे काढला नाही मराठीत लिहिलं आता म्हणजे खायचो माणूस पासिंग काय MH0 मुंबई ओम साईराम पण लिहिलेलं आहे ऋतूच्या शिवाय तिथलं पान नाही आलं. फुल आलं फुल. आई काय करायचं म्हणजे काय त्या तेवढे याच्यावर करायचं. काही ऑप्शन नाही आपल्याकडे म्हणून नाही तर मी लिहिलं नको सरळ आहे मग किती तुला घेतो ये मी घेतो. असं टाकू नको दोन्ही पाय टाक दोन्ही पाय मागून स्टुडिओ खायला माझी सतत ताई बघ कसली जाडी आहे. आम्ही ना ताई आम्ही कुडाळ स्टेशनला थांबलेलो ना ताई तर त्या बोर्डवर होतो कुठची तरी ट्रेन आहे
मग शताब्दी असू शकते, 4 वाजता असते. हा नाही बरं झालं गेलंच ना रेकॉर्ड. हसल्यात मॅडम. सीएसटी इकडे तिकडे हे काय नाही माहिती पनवेलला राहणं यायला. इथं गर्दी झालेली, आपण तिला सामान द्यायला अशीच केली ना. आपण काश्मीरने बसलो तिकडे गेलेली गावी. नाही बाळा यार, ह्या लोकांना ना काय नाही उपयोग आहे. लोक पनवेलला चेक हे विषयातच नाही. गावी चालली आहे. कारण मला आठवतं नाही, हिला आपण काहीतरी पिशवी दिलेली ना तिकडे गेलो. त्याच प्लॅटफॉर्मवर आले. पनवेलला तुम्हीच असता रे, आम्ही पनवेलला कधी चढत नाही. किती डिप्लोमॅटिक नाही चढते मी पनवेलला कधी. डिप्लोमॅटिक काय पण मला आता मी गेस करते. तुला तिच्यासोबत राहायचं आहे ना. काय बोलली? तिला तिच्यासोबत राहायचं आहे ना. राहा तू पनवेलला, मला काय प्रॉब्लेम नाही. राहा पनवेलला, मला काय प्रॉब्लेम नाही. मी तशी लोअर मुलीला राहू शकते पण कोण असला त्याने ऐकलं नव्हतं. नाही बोलते मी आता तिला सांगितलं संध्याकाळचं काय ते करून जर तिने सांगितलेलं काय ते करून ठेव तेवढं, बाकीचं काय ते करेल. दोघं उपाशी राहू का सांगत मी दोमा नेलं रोज मी ताईला बोलणार ताई घेऊन येऊ, आता ऑर्डर करून ताई घेऊन येऊ, मग घेऊन ये बोलायचं. नाही उद्या तू मस्त आयडिया दिली. आता उद्या ती बोल. पण रात्रीचं आपल्याला बनवावं लागेल. काय करायचं ते कर, पण एवढं लक्षात घे की मी बिझी असते. मला डॉक्टरकडे उगीच धावपळ करायला लावून आणि भाग पण जाईल. मी तुझ्या हातात गाडीची चावी देणार स्वतः डॉक्टर. गाडी चालवायला हेरवी तर देत नाही. आजारी पडलं आम्ही नाही तुझ्या बाबा तुला काय करायचं. मी काय म्हणते हेरवी तर देत नाही. गाडी तुझ्याकडे देईन बाई. तुझं ते डॉक्टरांना विचारतात कधी खूप चांगले आहेत बिचारे. अशी नाही चालत एवढं अशी जरा जास्त झालं. हा मला कोणी बघितलं आपण लागून आहोत समजा. मी आता तुला काय रे तुझ्या माझ्या बहिणी जस्ट फॉर फन जस्ट फॉर फन थांब. जस्ट फॉर फन सध्याच्या स्थितीशी काही लेणं देणं नाही. त्यामुळे मला त्रास देणं देणं नसतं, देणं घेणं असतं मला. आणि लांबून आपल्याला दिसले की काय कसं करते काय लांबून समजा तू तुझ्या ह्याचं आधी दिसले तुला वरती आहोत आम्ही वरती. पण आजूबाजू काय बोलले नाही. अरे आमच्या आजूबाजूची पोरं बघत होती. तुझं पण तिने वेगळंच दाखवलेलं. नाही पण असंच नसतं. माझ्या लक्षात तोहीकडे असतं. आणि या फिरतात अगं कारण तो माझ्याकडे दिलेला आणि मुहूर्ताच्या वेळेला मला शिवाय पडणार. मी दिलेला तो फोटोग्राफरकडे गेले. फोटोग्राफर म्हणून काही मी तुला दिला. मग मी गेले
होता कुठे मावशीच्या पर्समध्ये मामीने ठेवलेला, तो होता वर. मामी सांगते इथेच आहे, इथेच आहे. मग इथेच शोधणार मी वर गेली. मी मुद्दामच नव्हते करत. मला शोधार लग्नाच्या मुहूर्ताच्या वेळी मी गोष्ट नसेल तर तू चिडणारच माझ्यावर. उलटच बोलली मला, उलट बोलले म्हणजे स्वतः नसलेली आहे. आणि ती शालू शॉट म्हणून सांगितलं, शालू शॉट अशी नाही अशी अशी होती फ्राय अशी. अगं पण ती अशी अशी वाकून बघायला नको. शालू कुठे खूप प्रॅक्टिस लागणार आपलं. तुझंच बघते, माझं पण बघ होतंय की नाही. तरी पण तिचा विश्वास नव्हता तुमच्यावर. आता बघून समजलं मला. इकडे सीएसटी तेच मी तुला सांगत होते, इकडे सीएसटी इकडे तिने काही असली की अशी सेम चालते गेले. बरं बघा बघ वाकडी गेली की नाही. बघ 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 कायम शोधत असते काय नाही. तुला माहिती आहे शेवटचंच आहे त्यामुळे लगेच मुलांना मी करू शकते. गर्दी करायला जाऊ नका तिथे. गर्दी नाही ग, जोडाने कन्व्हिन्स करतो. प्लीज बघा जरा, मला होईल तुमचं. तिकीट दाखवा म्हणून सांगितलं ना मम्मा. बंद करू तर तर प्रॉब्लेम हा होता की आईचं प्रीमियम तात्काळमध्ये तिकीट काढलं होतं आणि ते होतं अप्पर बर्थचं. तर अप्परसाठी आईला सीट मिळाली होती. आईला वर ते चढता येणार नव्हतं आणि त्यामुळे आम्हाला रिक्वेस्ट करायची होती लोकांना की प्लीज आम्हाला खालची सीट द्या. तर ते बघू काय होतंय. बोलले पण नव्हते ते, डायरेक्ट बोलले मी SRMचंच आहे, मी अंकिता बोलतो, मी करतो ऍडजस्ट. एक नॉन रिपोर्टिंग सीट आहे, मी तिथे तिला ऍडजस्ट करून देईन. कोण लावणार? आईला लागतो. हा मी धावत गेले त्यांच्याशी बोलायची. सीट नव्हती. नाही असं काही नाहीये, त्यांची सीट होती. ते मस्करीत बोलले. सगळं घेतलं नाही रेल्वेचेच कुठेतरी होते. अगं त्यांनी टीसी तुम्ही कशाला फोन करी पण नाही. अगं बंद आहे त्याच्याकडे माझा टीसी. तर एकतर 5 मिनिटं ट्रेन थांबते तिथे आणि सगळेच ऑलमोस्ट झोपलेले होते पनवेलला आल्यानंतर. त्यामुळे आम्ही ज्यांना विचारलं जे जागे होते त्यांना की प्लीज तुम्ही आम्हाला लोअर सीट द्याल का, आईला वरती नाही चढता येत. तर त्या सगळ्यांनीच आम्हाला तोंडावर नाही असं सांगितलं. यंग मुलीसुद्धा बसलेल्या होत्या पण त्या हिंदी होत्या, तर त्यांनीसुद्धा आम्हाला तोंडावर नाही असं सांगितलं. आणि त्यामुळे भीती वाटत होती की आतमध्ये आईचं काय होईल. मी चालत्या ट्रेनमधनं, आयुष्यात पहिल्यांदा चालत्या ट्रेनमधनं उडी मारून बाहेर आले. पण बाहेर उतरल्यानंतर मला कळलं की TCचं ऋतुजासोबत बोलणं झालं. ते त्याने म्हटलंय की ते आईला चांगली सीट देतील, त्यामुळे थोडंसं बरं वाटलं. आता आई व्यवस्थित प्रवास करू शकेल, कारण ते बोलले की ते आईची काळजी घेतील. अरे पण मी TC बघितलंच नाही ना, त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स नाही. त्याच्यामुळे मी शेवट काय बघितलं, पण मी शेवट काय बघितलं, आई आपटली, आईला जमत नाहीये आणि तुम्ही बाहेरून ओरडताय बाहेर पड आणि म्हणून मी धावते. पाय लचकताच राहिलंय माझं. अशी झाली आहे मी. आयुष्यात पहिल्यांदा चालत्या ट्रेन मधनं उडी मारली. आणि अशा प्रकारे या ब्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूया आई तर सिंधुदुर्गमध्ये पोहोचेल. आपलं रेग्युलर चालूच राहणार. आपण उद्या भेटूया. बाय बाय.